बघा किती फ्रेश आणि सकाळ सकाळ म्हणजे अगदी लाईट. नमस्कार, मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मानसीज कुकिंग स्टोरीचं आज आपल्याला नवीन एक काय म्हणायचं मोदकाचा प्रकार. नवीन नाही आहे ॲक्च्युली, मी रोज मोदक बनवलेले आहेत. रोज सिरप मोदक, नाही तर तुम्हाला वाटतील रोज मोदक बनवते, तर रोज सिरप मोदक बनवलेले आहेत आणि ते कसे झाले ते तुम्हाला सांगायचं आहे. ते मी कसे बनवले ही ऑर्डर माझी ट्रेन ग्रुपमधनं आलेली आहे. त्यांचे जे पॅकेट्स आहेत ते मी बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तो एक एक रोज मोदक आहे. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया पण बघणार आहोत, कारण की ते लोक मला आता त्यांनी काही प्रतिक्रिया पाठवल्या आहेत आणि त्या मी तुमच्याबरोबर शेअर करेनच की त्यांना मोदक आवडले की नाही आवडले. तोपर्यंत चला तुम्ही माझ्या किचनमध्ये. तर आता इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप घातलं आहे आणि खसखस घालून घेतली. इथे आपल्याला पहिले आपण जसं गूळ वगैरे घालतो तसं करायचं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघाल माझे आधीचे जर मोदकांचे व्हिडिओ बघाल तर मी तुम्हाला सांगत असते की गूळ मेल्ट झाल्यावर एक एक करून वाटी खोबरं घाला, पण यात तसं घालायची गरज नाही आहे, कारण आपण इथे खोबरं पहिले घालणार आहोत आणि सिरप वरनं घालणार आहोत. तर आपल्याला कुठल्याही कंपनीचा इझिली रोज सिरप मिळतं ते घेऊन आपण हे मोदक करणार आहोत. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची नाही आहे, कारण वेलची पावडर घातली तर आपला हा वेगळाच म्हणजे चव येईल. त्याच्यामुळे याच्यात वेलची पावडर बिलकुल घालायची नाही. आणि जसं लागेल तसं तसं हे ओतून घ्यायचं आहे. आपल्याला किती लागतं आहे सिरप ह्याचं प्रमाण मला तुम्हाला सांगता येणार नाही, कारण प्रत्येक कंपनीचं काही घट्ट असतात सिरप, काही पातळ असतात. त्या हिशोबाने लागेल तसं तसं तुम्ही बघून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला असं सारण पाहिजे जसं आपलं सारण ओलं होतं, म्हणून मी एकदम पण नाही घातलं, कारण अचानक मग ते गोड पण खूप होऊ शकतं. यात ऑलरेडी साखर असते त्या आणि मला वाटतं फूड कलरही असतो, त्यामुळे आपल्याला दुसरं काही वेगळं घालायची गरज नाही आहे. ना वेलची घालायची आहे. हां, अगदी किंचित कणभर मीठ घालू शकता थोडंसं हवं तर, पण फक्त खसखस, खोबरं आणि ते सिरप हे असे मी आता हे गोळे करून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जसे आपले गुळाचे जे गोळे असतात ते बराच वेळ टिकतात, तसे हे टिकत नाहीत. आता मला मोदक किती 16 मोदक द्यायचे आहेत, तर त्या हिशोबाने मी 1 ग्लास पाणी घेतलं आणि जवळजवळ त्याच्यात मी पाव ग्लास सिरप घेतलं. त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचाभर तूप घालते आणि थोडंसं दूध घालते, म्हणजे ते कलर चांगला येईल त्याचा, नाहीतर मग अगदीच ते लाल लाल दिसतील आणि ते चांगले नाही वाटणार. म्हणून मी थोडंसं दूध ॲड केलं आहे. दूध पूर्ण मिक्स झाल्यानंतर तूप वगैरे मग मी थोडंसं मीठ घालणार आहे. मी आधी दूध घातल्या मीठ घातलेलं नाही आहे. हे सर्व आधी मेल्ट करून घ्यायचे, तूप वगैरे व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर मीठ घालायचं आहे आणि मग आपल्या तांदळाची पिठी घालायची आहे. तर मी इथे तांदळाचं पीठ 1 पूर्ण ग्लास भरून आणि अर्धा ग्लास असं 1.5 ग्लास घेतला आहे. आपलं तसंही प्रमाण 1 ग्लास पाणी, पाव ग्लास दूध आणि पाव ग्लास सिरप, म्हणजे 1.5 ग्लास झाला. आणि आपण इथे 1.5 ग्लास पीठ घालतो आहे. तर हे असं प्रमाण आहे. हे मी इथे चाळून का घेतलं, मला यावेळेस जर असं पीठ जाड आलेलं आहे, मिळालं आहे, म्हणून मी चाळून घेतलं आहे. खरं तर पीठ कायम चाळूनच घ्यायचं आणि मी खरं तर चाळून ठेवलेलं असतं, पण हे आत्ताच ताजं ताजं करून आणलेलं आहे आणि त्यामुळे मी ते चाळून ठेवायला मला वेळ मिळाला नव्हता. सतत माझं काही ना काही दुसरे कामं चालू असतात, रोज व्हिडिओ बनवणं चालू असतं. आता इथे जे आपण पीठ आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं झाकण घालायचं आहे. हे बघा, आता 2-3 मिनटांनी मी झाकण काढलं आणि हलकीशी वाफ आली. मला ह्याला फार वाफ द्यायची नाही आहे, कारण मी जे पीठ बनवते त्याला मी खूप वाफवत बसत नाही,
कारण मला माहिती आहे, मला माझ्या पिठावर विश्वास आहे की किती मिनटं लावायचं किती नाही ते. आता मी इथे हे सर्व पीठ काढून घेणार आहे आणि या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून ठेवणार आहे, जेणेकरून आपलं हे सर्व पीठ निघून जाईल आणि आपलं वेस्टेज कमी होईल. हे तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कढई क्लीन करण्यासाठी आपण लगेचच ह्यात पाणी ओतून घ्यायचं आणि त्याच पाण्याचा आपण जो पाण्याचा यूज करतो पीठ भिजवताना, तेव्हा तेच पाणी यूज करायचं, म्हणजे आपली कढई पण स्वच्छ होते आणि वेस्टेज 0 वेस्टेज होतं. तर ही टीप नेहमी लक्षात ठेवा. एक मोठ्या सरफेसचं भांडं घेऊन किंवा तांब्या वगैरे वाटी घेऊन असं सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. गरम गरम असताना या गाठी मोडल्या की आपल्याला मग पीठ भिजवायला पण त्रास होत नाही आणि आपले मोदकही छान होतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. इथे मी सगळं क्लीन करून घेते. खरं तर मला ऑर्डर आहे मोदक, मटर करंजी आणि पनीर सँडविच. याची मला ट्रेनमध्ये सकाळी 7:30 वाजता स्टेशनला 16 बॉक्सेस द्यायचे आहेत आणि 11 मोदकांची सकाळी 6 वाजता ऑर्डर आहे. ते मला 4 मोदक ड्रायफ्रूट 7 मोदक ड्रायफ्रूट केशर द्यायचेत आणि 4 मोदक रोज द्यायचेत. तर त्याच्यामुळे मी त्याचीही तयारी एक बाजूला केली आहे. पण तुम्हाला मी ड्रायफ्रूट केशर मोदक बऱ्याच वेळा दाखवत असते. हे फार रेअर दाखवायला मिळतात, म्हणून मी याचा पूर्ण आज मोठा व्हिडिओ बनवते. हे बघा, असं पीठ आहे ना, लोण्यासारखं पूर्ण असं मऊ झालं पाहिजे. हे पाणी घालून नाही मळायचं, तर पाण्याचा हात फक्त घ्यायचा, म्हणजे पाण्यात आपण हात बुडवून असं मळत जायचं आणि आपल्या पामने छानपैकी अगदी त्याला मालिश करून घ्यायचं पिठाला. मग आपलं पीठ खूप छान होतं आणि तसे मोदक केले ना तर 24 तास मोदक मऊ राहतो तुमचा. थोडंसं मला पहिला मोदक वगैरे करताना ना त्रास होतो, कारण की कसं आपल्या पहिले 1-2 मोदक चिटकतात, कारण पीठ पूर्ण असं हे झालेलं नसतं व्यवस्थित. म्हणजे पहिले 1-2 मोदक फक्त, नंतर मग आपले मोदक छान बनायला लागतात. थोडी त्याला हवा मिळाली किंवा असं पीठ बरोबर नॉर्मल होतं. आणि शक्यतो पीठ आपण नेहमी ओलं कापड करून त्याच्या खालीच हे मोदक आणि पीठ ठेवायचं. म्हणजे मग आता उन्हाळा चालू आहे, तर मी तुम्हाला खरं सांगू AC चालू आहे मी हे काम करत असताना, कारण AC शिवाय बसूच शकत नव्हते, तर AC लावलं आहे. मग पीठ अशा वेळेला आपलं ड्राय पडू शकतं. ड्राय झालं की मग आपल्या मोदकांना चीर जाऊ शकते. तर हे सगळं टाळायसाठी आपण नेहमी कापड छान असं ओलं करून त्याच्यावर घालायचं आहे. आता मी खरं सांगू तर पहाटे हे काम चालू आहे आणि मला माहिती आहे की हे पटापट होणार आहे, म्हणून मी इथे कापड घेऊन बसले नाही. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता तुम्हाला दाखवते म्हणून मला वेळ लागतो आहे. अदरवाईज मला 1 मिनिटाला 1 मोदक माझा होतो. त्याच्यामुळे मला तशी आज गरज नव्हती, कारण थोडेसेच मोदक बनवायचे होते. सकाळची एक बॅच गेलेली आहे ऑलरेडी. 6 वाजताची ऑर्डर देऊन झालेली आहे. आता हे जे चालू आहेत ते आपल्याला 7:30 वाजता द्यायचे मोदक आहेत ते आहेत. तर मी एक साईडला कॅमेरा पण ऑन केला आहे. सगळे झोपलेले आहेत आणि माझं काम चालू आहे. हे पहा, तर इथे आपला हा असा मोदक तयार झालेला आहे. आता आपण ड्रायफ्रूट केशर जेव्हा मोदक करतो त्यावेळेस आपण बाहेरना केशर लावतो, तसंच आपण इथे गुलाबाच्या पाकळ्या असल्यास लावायच्या आहेत. आता माझ्याकडे नेमके पूजेसाठी गावठी गुलाब आले होते आणि त्या गावठी गुलाबांना इतका छान एक आपला असा गंध असतो, तर ते मी छोटे छोटे असे पीसेस करून घेतले. कापायचे नाही, कापले तर ते काळे पडतात. असे हातानेच तोडून मी ठेवले होते. पाकळ्या स्वच्छ धुवून हाताने तोडून घेतले होते आणि हे बघा मी असे लावते. तर त्याच्यामुळे ना मोदक खूपच सुबक दिसतो. एक छान असं त्याला म्हणजे खूप छान दिसायला लागतो मोदक. तर मी माझ्याच डोक्याने करायला लागली, मला कोणी दाखवलं वगैरे नाही. असंच सुचलं आणि करत गेले आणि आता ते मला आवडायला लागलं आहे की मी जेव्हा वेळेस रोज मोदक असतो त्यावेळेस मी पेटल्स शक्यतो असतील तर लावते.
तर इथे आपले असे मोदक तयार झालेला हा मी हाताने केलेली पारी आहे. इथे आपले मोदक तयार झालेत आणि आता मी हे वाफवायला ठेवते. हे मी तुम्हाला एवढेच का दाखवलंय, म्हणजे आता इतकेच का ठेवते कारण की मी जेव्हा सकाळी रोज मोदक बनवायचे होते त्यावेळेस थोडेसे बनवून घेतले होते, त्यामुळे आता मला जास्त बनवायचं काम उरलं नव्हतं. असे 9 मोदक माझे राहिले होते करायचे, बाकी सर्व आधीच करून ठेवले. तर इथे एक 6 मिनिटात आपले मोदक उकडून झालेले आहेत. बरोबर 6 मिनिटात मी बंद करते, अगदी घड्याळ लावून मी 6 मिनिटात बंद करते. परफेक्ट मोदक होतो. आणि मी पीठ कसं बनवते हे तुम्हाला जर बघायचं असेल तर मागे जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. मोदकांचे 17-18 मी जवळजवळ ट्युटोरियल्स टाकलेले आहेत, ते तुम्ही बघा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच, पण हाई पै करायला विसरू नका. हे बघा आपले मोदक तयार आहेत. आता मी बाकीचं पण एक साईडला करून घेणार आहे आणि बॉक्सेस तयार करणार आहे. तर चला बघूया अजून काय काय माझे उद्योग चालू आहेत इथे. किती छान दिसत आहेत बघा, रंग किती छान आला आहे आणि गुलाबामुळे ते खूपच छान वाटत आहेत. तुम्हाला आवडले का नक्की कळवा कमेंटमध्ये मला. आणि आता मी इथे बॉक्स भरायला घेतलं आहे. इथे पनीर सँडविच आहे, टोस्ट सँडविच, मोदक आणि मटर करंजी. चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबणार आहे. आपल्या आलेल्या मैत्रिणींचे रिव्ह्यूज पण मी इथे दिलेले आहेत. चला तर धन्यवाद. ओकेजन होतं बर्थडे पार्टीचं. सो मानसी मॅमकडून आपल्याला हे पॅकेट्स मिळालेले आहेत. खूप छान ब्रँडिंग केलेलं आहे आणि वेळेत त्या सगळं अवेलेबल करून देतात. तुम्ही त्यांना तुमची ट्रेन सांगा आणि तुमचं टायमिंग सांगा, त्या बरोबर सगळे अवेलेबल करून देतील. आज तुम्ही बघितलं तर आपल्याकडे सुंदर असा गुलकंद मोदक, त्याच्यानंतर पनीरचं सँडविच आणि मटरची करंजी आहे आणि खूपच चविष्ट आहे ते. थँक्यू सो मच मानसी मॅम. ट्रेनमधील प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्ही मानसीलाच ऑर्डर देतो आणि बघा किती फ्रेश आणि सकाळ सकाळ म्हणजे अगदी लाईट नाश्ता ती पाठवते आणि तिला खूप खूप शुभेच्छा.